ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मी आणि सावने केलेली आहे. कशी वाटते तुम्ही सांगा बरं जरा. मस्त. तू आता सांग. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये. आणि बघा आमच्या लेस आले. ताईच्या ब्लॉगला एक लाईक करा. ताईच्या ब्लॉगला एक लाईक करा. आवडल्यावर कमेंट करा आणि फॉलो फॉलो करा. करा. चला, आज आम्ही तुम्हाला आजचा दिवस दाखवणार आहोत. आजच्या दिवसात आम्ही काय काय करतोय, काय नाही, मजा वगैरे सगळं दाखवणार आहे. त्याचबरोबर आज मस्त असं लोणचं घालणार आहे. तर काकी घालणार आहे, तेच तुम्हाला मी दाखवणार आहे, रेसिपी शेअर करणार आहे. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चलो. आणि आज सकाळ सकाळ इकडे कुरड्यांचा घाट घातला होता. तर सकाळच्या रात्री साधारण 9 वाजत आले होते आणि इकडे पाणी ठेवलं होतं कुरड्यांसाठी. आणि आता तशा आमच्या करून झालेल्या आहेत, पण त्या संपत आल्यात आमच्या, कारण थोड्या थोड्याच गेल्या होत्या. मग आता पुन्हा गावाला आहेच तर करून घेतल्या, कारण आता पुढच्या वर्षी शिवाय परत मिळणार नाही आहेत. म्हणून इकडं मस्त असं लिंबाच्या झाडाखाली काम चाललं होतं. आणि जसं तुम्हाला म्हटलं की गावाला आल्यावर सगळेच मदतीला येतात, तसंच इथे आहे. आणि मी आणि साऊ इथं बसलो होतो. आता साऊ तुम्हाला पारुशी दिसत असेल, पण पारुशीच होती. आणि इकडे चाललं आहे आमचं, कारण मी जो इंट्रोचा शूट घेतला होता तो नंतर घेतला होता दुपारच्या वेळेला, आणि हे सकाळचं काम चाललं होतं. तर इकडे लिंबाचं झाड आहे ना, मी परवा दिवशी छाटलं होतं, तर ते जरा चांगलं दिसतंय आता. आणि सावली झाली त्याच्या खाली. आधी तर त्याच्यात खाली शिरताच येत नव्हतं, पण आता मस्त आरामात बसत. काय करते तू? आईस्क्रीम खाते. माझ्या दोन दोन मला नाही खायचं. उन्हाळ्यात गावाला आला ना, हाच आनंद असतो. रोज दुपारी आईस्क्रीम खायला भेटते. कुल्फी दारावर येते 10-10 रुपयाला. मस्त आहे. कोण कोण गावाला जाऊन असं कुल्फ्या खात बसले मला सांगा. सकाळी दुपारी संध्याकाळी 3 टाईम कुल्फी आहे की नाही? कशी आहे मस्त आहे. दादू, कशी आहे कुल्फी? चांगली. चला कुल्फी खाऊन भेटतो. आणि मस्त आईस्क्रीम वगैरे खाऊन झाली की आम्ही बसलो होतो आरामात शेड खाली. आता इथून बघा आभाळ कसलं भारी दिसतंय, म्हणजे जसं असं वाटतं की आईस्क्रीमच आहे वरती पण. आणि संध्याकाळचे 6 वाजले होते आणि मी आणि शंभू आलो होतो बाजारामध्ये. तर बाजारात आज खरेदी करायची. खरेदी म्हणजे काय, भाजीपालाच. आणि आठवड्यातनं एकदाच बाजार असतो, त्यामुळे इकडे सगळं घेतलं. आता लोणचं घालायचं म्हटलं, लोणच्याला सामान घ्यायचं म्हटलं बाजारातनंच घेतलं सगळं, कारण स्वस्त मिळतं थोडंसं आणि एका जागेत सगळं सामान मिळून जातं. त्यामुळे इथं लोणच्याचं सामान वगैरे पण घेतलं. आणि घरी आल्यानंतर इकडे कैऱ्या फोडायचं काम सुरू केलं. आता हे कैऱ्या फोडायचं काम ॲक्च्युली आम्ही आदल्या दिवशी केलं होतं, तर पण मी 2 दिवसाचं एकत्रच शूट केलेलं आहे. इकडं मी, शंभू, काकी आम्ही कैऱ्या फोडायचं काम करत होतो. अडकीत आम्हाला भेटला नाही, त्यामुळे आम्ही कोयत्यानेच हे काम चालू केलं होतं. आणि कैऱ्या ऑलरेडी आम्ही रानातनं आणलेल्याच होत्या, तुम्हाला माहितीच आहे. तर इथे आता कैऱ्या फोडून घेतल्या, चांगल्या स्वच्छ धुवून वगैरे घेतल्या होत्या. आणि इथं फोडून झाल्यानंतर त्याला हळद मीठ लावून ठेवते आहे. तर हे करून आपल्याला वाळवायच्यात. तसं उन्हात वाळवावं लागतात, पण आम्ही रात्रीच्या फोडल्या आणि रात्री फॅनखाली ठेवल्या, तर तुम्हाला पुढे दिसेलच. आता इथं तुम्हाला 2 पातेले दिसत असतील याचे. आता इथे हळद मीठ लावून झाले दोन्हीमध्ये पण. आणि आता घरात फॅनखाली मस्त असं सुकवायला ठेवलेले, म्हणजे उद्या पुन्हा उन्हामध्ये वाळवता येतील आणि त्याला छान असा फ्लेवर येईल हळद आणि मिठाचा. तर असं ठेवलं आहे. आणि कैऱ्या फोडून फोडून हात बघा कसे झाले. तर चला. आणि रात्रीच्या वेळेला शंभू गाडी चालवत होता इथं बघा, टाईमपास चालला आहे काहीतरी. चला, आता हा दुसऱ्या दिवशीचा आहे, जेव्हा मी बाजारातनं सामान घेऊन आलेले आहे. मध्येच मी टाकलं, कारण कळत नाही ना मग ते परत मिसमॅच होतं म्हणून. आता इथे हे सामान सगळं घेतलं आहे. त्याच्यामध्ये काय काय मी तुम्हाला सांगते. जिरी, मोहरी, मोहरीची डाळ, लवंग, काळे मिरे, त्यानंतर हळद, मिरची पावडर. तर मिरची पावडर 2 प्रकारची घेतलेली आहे. धना आणि बडीसोप असं सगळं घेऊन हे बारीक केलेलं आहे. तर अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे वाटण. आणि खरं सांगू का, काकी खूप छान लोणचं बनवती. आधी आमची अक्का बनवायची, अक्का गेल्यापासून काकीच बनवते लोणचं. आणि आता ह्या वाळून झाल्यानंतर एकच पातेलं भरलेलं आहे. तर इकडं आता ह्या सगळ्याची आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर इथं तेल गरम करायला ठेवले. आणि लोणच्यासाठी तेल खूप जास्त लागतं, त्यामुळं तेलाची कंजूसी करू नका. आता इथे तेल गरम झाले. खूपसुद्धा गरम करायचं नाही आहे आणि खूप असं तडतडून द्यायचं नाही आहे, कारण ते नंतर कचकच करतं. त्यामुळं थोडंसं अर्धं गरम झालं की टाकून द्यायचं. याच्यामध्ये सगळ्या वस्तू ज्या आपण घेतल्या होत्या त्या सगळ्या घालून घ्यायच्या.
मोहरी घातलेली आहे, त्यानंतर हिंग घातले, हळद, लाल मिरची पावडर आणि वाटण केलेला जो मसाला होता ना तो, त्यानंतर मोहरीची जी डाळ असते ती घालायची आहे आणि मोहरीची डाळ थोडीशी जास्तच घाला, मोहरी कमी घातली तरी चालेल. मीठ घातले. आता मीठ इथं थोडंसं कमीच दिसत असेल तुम्हाला, कारण की आपण ऑलरेडी हळद आणि मीठ लावून ठेवलेलं होतं त्यामुळे. तर आता मसाला आपला तयार झाला आहे. मसाला प्रॉपर थंड करून घेतलेला आहे. गरम गरम अजिबात घालायचा नाही, खूप एकदम थंड होऊन द्यायचं आहे. एक कंप्लीट 2 तास गेले थंड व्हायला मसाला. त्यानंतर आता बघा इथे दोन्ही ह्याच्यामध्ये सेपरेट केले, कारण त्याला मिक्स करता येत नाही. मसाला आता छान असा लावून घ्यायचा आहे. आता लोणचं मुरण्यासाठी 3 दिवस तरी लागतातच आणि 3 दिवस आपल्याला तेल घालत राहावं लागतं, त्यामुळे तेल खूप जास्त जाणार आहे. आणि ते सगळी गँग आमची बसली होती लोणचं टेस्ट करण्यासाठी, लोणचं बनवण्यासाठी. त्यानंतर पुन्हा कडकडीत असं गरम तेल याच्यामध्ये घातलेलं आहे वरून आणि छान असं पुन्हा एकत्र करून घ्यायचे. आता आज जास्त घातले, उद्या थोडंसं कमी घालायचे, पण तेल लागणारच आहे. आणि हे खरंच गावरान पद्धतीने बनवलेलं लोणचं आहे, एकदम भारी लागतं, खाऊन नक्की बघा. तर इथे शंभू आता कालवत होता आणि तेल घातल्यावर त्याची शाईन बघा कसली भारी येते, मस्त असा मसाला झाला. आणि आता संध्याकाळचे 10:30 वाजताना आमची इकडं खेळायची तयारी सुरू आहे, तर गेम चालले. तर बघा तुम्ही गेम काय काय चालू आहेत. कुठला तसं नाही फक्त ॲक्शन ते लिहून देऊ. बोलता येतं? नाही. 1 2 3 गुलाब 4 5 6 स्विमिंग पूल 7 8 9 10. लिहायचंय लेटर. पुढं ये की, एवढा काय मागे मागे गेलाय, समोर कर की. देवळाची घंटा, घंटी, देवपूजा, चौकोन, शाळा, शक्तिमान, स्पायडरमॅन. तसं कोणी बरं? स्टार, हे काय सुपरमॅन. मॅनच आहे ना असलं. अरे पुढे ये की, एवढा का मागे जातोय. हां तसं कोणी बरं? आता एवढंच नाही सगळं. काय action दाखव की. तुझी ऍक्टिंग स्किल आणि पुढं सगळी चल. मी हां का कर 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 पुढं जा की, जरा पुढं जा. मग तसं बोलायचंच नाही, फक्त ऍक्शन करायची. शाहरुख खान. जवळच आहे. आपण काय माणूस आहे का? मग असं तर शाहरुख खान. ए बोलायचं काहीच नाही अजिबात. काय आहे ते? सानू कर ग. हा स्टाईल का? मग स्टाईल झाली. फॅशन मग हे दाद्या, नो 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 नो. नाही, तुम्हाला सांगता येत नाही. हिरो नीट कर की, नुसतं असंच जाऊन दे, सोडून दे. पप्पा हे वय का? कोणी पण ह्याने वळ कर. चुकीची पोज करतोय तो. मी ओळखू का? मी सांगू का? तो चुकीची ऍक्शन करतोय. सलमान खान. व्हेरी गुड. दे लवकर, इतका टाइम लागतो का एक चिठ्ठी काढायला? सावडी बसली लावून डोक्याला. ऍक्शन करणारे. शाळा
बाबा